नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी विश्वजित पाटील मॅजिक ऑफ मॅथ्सच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतोय. आज झालेला कंबाईन गट क च्या गणित बुद्धिमत्तेच्या एक्सपेक्टेड आन्सर सोबत आपण आज आलेलो आहोत. आजचा झालेला पेपर पूर्णतः म्हणजे मिडियम लेवलचा होता. त्याच्याबद्दल आपले सर्व जे 20 प्रश्न पडलेले होते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याची उत्तर काय असणार आहेत, शॉर्ट मेथडनं कसं सोडवायचं वगैरे या सगळ्याचं आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण. तर आजच्या पेपरचा हा डी सेट आहे. त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आपला होता की एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च याचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं गुणोत्तर होतं 11:9 आणि त्या गुणोत्तरामध्ये आपल्याला विचारलेलं की जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली असेल तर त्याचे मासिक उत्पन्न विचारलेले आहे. पहिल्यांदा इथं नोटीस करण्याची एक गोष्ट आहे ती म्हणजे जे बचत दिलेली आहे ती आहे संपूर्ण वर्षाची. म्हणजे आपल्याला प्रथम कॅल्क्युलेट करायची गरज होती की या 36,000 पैकी तुम्ही महिन्याला किती बचत करताय. तर या महिन्याची बचत होती बरोबर तुमची 3,000 रुपये. जर का 12 महिन्याची बचत 36,000 रुपये असेल तर एका महिन्याची बचत होणार तुमची 3,000 रुपये. आणि या 3,000 बचतीसोबत आता तुम्हाला याचा विचार करायचा आहे. म्हणजे जर का पगार 11 भाग असेल आणि खर्च 9 भाग असेल तर तुमचा तुमचे 2 भाग काय राहील, बचत राहील. आणि या 2 भागाची तुलना तुम्हाला कशासोबत करायची आहे, 3,000 सोबत. 2 भाग बरोबर जर का 3,000 असेल तर 1 भाग बरोबर येईल तुमचा 1,500 आणि 1 भाग 1,500 असेल तर 11 भागाचं तुमचं काय असेल, तुमचा पगार आहे 11 गुणिले 1,500. तर याचं उत्तर येईल 11 पंचे 55, 5 चाले 5, 11 पंचे 55, 5 11 1 11 5 16,500. हे आपलं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. सेकंड क्वेश्चन जो आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे, अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला फक्त कामाची तुलना म्हणजे दिवसांची तुलना न करता कार्यक्षमतेची तुलना केलेली आहे. म्हणजे जर का कार्यक्षमता बघायची झाली, अरुणनं जेवढं काम केलंय तो किती करतोय, सचिननं केलेल्या कामाच्या निम्म करतोय. म्हणजे सचिन हा कार्यक्षमतेने जास्त आहे आणि अरुण कसा आहे, कार्यक्षमतेने कमी आहे. आपण पुढे गणित वाचू. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. परत त्याच प्रकारची तुलना दिलेली आहे. आणि काय सांगितले, जर राहुलने एका दिवसात राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरुण, सचिन आणि राहुल हे तिघजण मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील. आता मुळात इथे शिकायची गोष्ट आहे की कार्यक्षमता म्हणजे काय असते. आता कंबाईनचा जर का पेपर आपल्याला त्या ठराविक वेळेमध्ये 15 ते 20 मिनिटाच्या मध्ये ही जर का 20 गणितं सोडवायची असेल तर आपल्याला ट्रेडिशनल पद्धतीने जाऊन चालणार नाहीये. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा इथं आपण कन्सेप्ट एक्सप्लेन करून घेऊ. ती म्हणजे काय की कार्यक्षमता म्हणजे काय असते. आता जर का ए हा व्यक्ती काहीतरी काम करतोय 12 दिवसात आणि बी हा व्यक्ती त्याच्यापेक्षा फास्ट काम करतोय, त्याची कार्यक्षमता जास्त आहे, तर दिलेल्या वेळेमध्ये तो 12 दिवसापेक्षा किती न कमी म्हणजे जेवढा तो त्याच्यापेक्षा फास्ट काम करणार तेवढा इथं दिवस काय होणार आहेत, त्याचे कमी होणार आहेत. आता दिवस कमी याची तुलना कशी असते, ज्या पटीनं तुमच्या कार्यक्षमतेचा दर वाढणार आहे त्याच पटीनं पलीकडे तुमचे दिवस कमी होणार आहेत. म्हणजे जर का इथं आपण बघायचं म्हटलं तर इथं काम निंपट होते म्हणजे दिवस काय होणार आहेत, दुप्पट होणार आहेत. हे अल्टरनेट आहे, उलट आहे. म्हणजे जर का राहुलला 14 दिवस लागत असतील तर जो सचिन आहे त्याला 28 दिवस लागतील. म्हणजे बघा त्याचा निम्म काम करतोय म्हणजे दिवस दुप्पट होते. त्याच्यानंतर सचिनला लागणारे दिवस 28 असतील तर अरुणला लागणारे दिवस किती असतील, अरुणला लागणाऱ्या दिवसांची संख्या असेल 56. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर फक्त आपल्याला एवढंच कॅल्क्युलेट करायचं आहे, 1/56. याचं तुम्ही उत्तर काढलं तर प्रत्येकाचं छेद 56 केल्यानंतर 4 + 2 + 1/56 म्हणजेच 56/7. उलट केल्यानंतर 56/7 बरोबर 8. म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे आपलं की किती, 8. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आज समोर आहे की एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मार्कांची सरासरी दिलेली आहे. संपूर्ण वर्गाची सरासरी दिलेली आहे जी किती आहे आपल्या इथं 13 दिलेली आहे.
आणि त्यातील 25 मुलांनी दिलेली मार्कांची सरासरी किती आहे 10 आणि त्याच्यानंतर मुलींच्या मार्कांची सरासरी दिले 18 तर वर्गातील मुलींची संख्या विचारली आहे. इथं काही काही गोष्टी आहेत. अखंड वर्गाची सरासरी आहे 13, मुलांची आहे 11, मुलींची आहे 18. ओके आणि फक्त तुम्हाला इथला आकडा दिलाय मुलं किती आहेत तर 25 आहे. गुणोत्तर प्रमाण मधलं हे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये सरासरी आणि गुणोत्तर प्रमाण दोन्ही अटॅच केलेलं आहे. बघा आता हे अटॅच म्हणजे काय तर आपण ज्यावेळी हे एकदम एक्स वगैरे मानून सोडवायचं ते कॉम्प्लिकेटेड होणार आहे. बरोबर आता सिंपल बघा तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळी अशा प्रकारचं गणित देतील दोन भिन्न भिन्न आणि मध्ये त्यांची काहीतरी सरासरी देतील तर काय करायचं आहे यांच्यातला फरक घ्या याच्यातला फरक घ्या याच्यातला फरक येतोय 3 याच्यातला फरक येईल 5 म्हणजे फरकाचे गुणोत्तर तुमचे किती आले 3:5. हे फरकाचे गुणोत्तर तुमच्या संख्येच्या गुणोत्तराच्या बरोबर उलट असतं. उलट म्हणजे किती येणार 5:3 झालं. हे ज्याला समजलं त्यानं पटकन 30 सेकंदामध्ये तुमचा आन्सर मिळून जाईल. बघा आता 5 भाग म्हणजे जर का 25 असतील तर 3 भाग म्हणजे उत्तर किती 15. 5 भाग म्हणजे 25 मुलं असतील तर 3 भाग म्हणजे किती मुलं येतील 15 मुली म्हणजे याचा आन्सर किती पाहिजे आपल्याला 15. नेक्स्ट एक्झाम्पल आहे वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याच्या बुंद्यापासून x मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो की ज्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 वर्गमूळ चिन्हात 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट प्रकारचा कोन तयार करते. आता त्याच्यानंतर आपल्याला फक्त विचारलं किती उंचीवरून ते झाड तुटलेलं आहे. आता बघा पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे एक झाड आहे असं मोठं इथनं कुठनं तर तुटलंय आणि असा हा कोन तयार झालाय आणि याचं अंतर झालेलं आहे हे अंतर आहे 7 वर्गमूळ चिन्हात 3 आणि हे संपूर्ण अंतर इथं आहे 21 मीटर. तर याच्यामध्ये आपल्याला आन्सर विचारलेला आहे की याची लांबी किती आहे. ओके आता बघा तुम्हाला हे जर का गणित सोडवायचं म्हटलं तर तुम्ही एक्स मानून सोडवू शकताय वाय मानून सोडवू शकताय पण त्याच्या अगोदर बघा आपला आन्सर ऑप्शन वरून पण आन्सर पटकन बघता येते. जर का तुम्ही कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी सारख्या एक्झाम देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन वरून वरती जाणं खूप गरजेचं असते टाइम मॅनेजमेंटसाठी. तर बघा ज्यावेळी तुम्ही याकडून याकडला बघाल तर त्यावेळी तुम्हाला एक असा ऑप्शन दिसणार आहे हे दोन आहेत 7 आहे 9 आहे. प्रथम कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने जर का बघितलं तर तुम्ही या दोघांच्या मध्ये एक ऑप्शन पिक करणं एक्सपेक्टेड आहे किंवा 5 पिक करणं एक्सपेक्टेड आहे. मग आपण प्रथम 5 घेऊ त्याच्यानंतर 7 घेऊ त्याच्यानंतर 9 घेऊ नाही आलं तर आपण पाठीमागतो. म्हणजे जर का कॅल्क्युलेशन करायचं झालं तर बघा मी हे जर का 5 घेतलं तर उरलेली हे किती येईल 16 इथली येईल 7 वर्गमूळ चिन्हात 3. आता याच्या कॅल्क्युलेशन मध्ये पहिली गोष्ट म्हणजे पायथागोरसचा प्रमेय वापरून 5चा वर्ग 25 अधिक याचा वर्ग करायचा आहे 49 गुणिले याचा वर्गमूळ चिन्ह निघून जाईल 3 बरोबर आपल्याला कितीचा वर्ग आला पाहिजे 16चा वर्ग आला पाहिजे. 25 अधिक याचा गुणाकार येईल 147 256 आणि याची जर का तुम्ही बेरीज बघितली तर हे जुळत नाही. याचा अर्थ नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथं तुम्ही 7 घेतलं इथं 7 वर्गमूळ चिन्हात 3 घेतलं तर ज्यावेळी असं तुम्ही करणार त्याच्यावेळी इथं राहील तुमचं 14 7चा वर्ग 49 अधिक मगाचं हे आहे तसं 147 इज इक्वल टू यांची बेरीज करा 196 म्हणजे हा कितीचा वर्ग येईल 14चा वर्ग. म्हणजे तुम्ही ऑप्शन 1 गेल्यानंतर पटकन तुमचा आन्सर सोडवून होणार आहे. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे तुमचं 7. ओके नेक्स्ट तर पहिलाच प्रश्न होता त्याच्यानंतर की 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता. तर हा एक्झाम्पल किंवा हे एक्झाम्पल अशा रीतीनं सेट केलेलं होतं की तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे. इतिहासच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता. आयोगाचा जर का पीवायक्यूचा स्टडी चांगला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आयोगाने स्वातंत्र्य दिन हा कधी होता कोणता वार होता हे अगोदर विचारून झालेलं आहे. म्हणजे त्याच्या फक्त अगोदरचा 15 ऑगस्ट 1947 ला जर का तुमचा शुक्रवार असेल तर 14 ऑगस्ट 1947 ला तुमचा कोणता वार हवा गुरुवार. नेक्स्ट एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावरती आहे. मग अशी एक लाईन आहे त्याच्यामध्ये सांगितले एन हा 5व्या क्रमांकावरती आहे. एन हा
इथं 5व्या क्रमांकावरती एन आहे, म्हणजे याच्या अगोदर किती विद्यार्थी बसलेले आहेत? 4 विद्यार्थी बसले आहेत. तसेच यस हा शेवटून 8व्या क्रमांकावरती इथं कुठेतरी यस आहे तुमचा, आणि जो किती नंबरला यस हा इथं आहे, म्हणजे इथं किती आहे? 8 आहेत, म्हणजे हे किती विद्यार्थी असणार आहेत? 7 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर जर टी हा एन नंतर 6वा, एन नंतर 6वा म्हणजे इथं 5 विद्यार्थी आहेत, तो बरोबर एन किती आहे? सॉरी, टी किती आहे? 6वा आहे. आणि यस आणि एनच्या मध्यभागी आहे, यस आणि एनच्या मध्यभागी आहे, म्हणजे इकडे 5 आणि इकडे 5. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? ज्यानं ही लाईन व्यवस्थित काढली त्याचा आन्सर पटकन येईल. 4, 4 आणि 5 9, 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, 22, 23, 24. परत येतो हे पहिले मध्य विद्यार्थी 4, 4 आणि 5 9, 9 आणि 5 13, 13 आणि 7 सॉरी 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, आणि हे मधले तिघ जण 22, 23, 24. असा तुमचा आन्सर किती पाहिजे? 24. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नातेसंबंधावरती सिंपल प्रश्न होता. प्रथम आपल्याला फक्त नातं सांगितलं आहे, यम आणि एनचं नातं सांगितलंय. यम आणि एन हे दोघं भाऊ भाऊ आहेत, आणि क्यू आणि आर ह्या बहिणी आहेत, आणि यमचा मुलगा आर, आता इथून पुढे रिलेशन चालू आहे, यमचा मुलगा कोणतरी आहे, आणि तो काय सांगितलंय? यमचा मुलगा आर चा भाऊ आहे. यमचा मुलगा आर नाही आहे, पण यमचा मुलगा जो आहे तो कुणाचा भाऊ आहे? आरचा भाऊ आहे. आणि जी काय आर आणि कोण आहेत? आर आणि क्यू या बहिणी आहेत. आता एकत्र लिहिलं बरोबर. त्याच्यानंतर विचारलेलं आहे आता यमचा भाऊ कोण आहे? एन आहे, म्हणजे यम आणि एन हे भाऊ भाऊ आहेत, ह्या बहिणी बहिणी आहेत, आणि नातं विचारलेलं आहे यनचे क्यूशी नातं काय आहेत. आता हा यांचा भाऊ आहे, म्हणजे हे कोण असणार? वडील. वडिलांचा भाऊ म्हणजे कोण असणार आहे? काका. सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त काय की दिलेल्या वेळेमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहून त्या दिलेल्या आन्सर पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सांकेतिक भाषा विचारला. एकदम सिंपल क्वेश्चन होता, पण टाइमच्या अभावी परत फक्त काय केलेलं आहे, याच्याबद्दल एक अंक दिलेला आहे आणि याच्याबद्दल काय येतो हा विचारलेला आहे. जर का तुम्ही संख्या रेषेमध्ये या सगळ्यांच्या जे नंबर आहेत यूचा, एनचा, एनचा, एचा, टीचा, आयचा नंबर जे आहेत त्यांची बेरीज केली तर तुम्हाला आन्सर 79 मिळून जाईल. तसंच जर का तुम्ही यांच्या नंबरिंग नुसार आन्सर म्हणजे बेरीज केली तर त्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल 98 आहे. ओके. परत एक दुकानदारला 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 ला विकतो, तर मोबाईल फोनला एका मोबाईलवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावरती 20% तोटा झालाय, तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झालेला आहे असं विचारलेलं आहे. आता बघा, ज्यावेळी समान समान गोष्टी होणार आहेत त्यावेळी आपण सिंपल आहे की तुम्हाला काय होणार आहे, 100% तुम्हाला तोटाच होणार आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन ऑलरेडी कट झालेले आहेत. ज्यावेळी समान एकाच संख्येवरती समान तोटा किंवा नफा किंवा समान टक्केवारीचा नफा किंवा तोटा असं सांगितलं, सिंपल तुमचं तोटाच होणार आहे. फक्त आता हा कॅल्क्युलेट करायचा आहे. बघ, कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार आहे, सिंपल आधी तुम्हाला सोपं सांगतो. 3600 या विक्री किमती आहेत आणि त्याच्यावरती एकावरती तुम्हाला नफा होणार आहे आणि एकावरती तोटा होणार आहे. तर त्याच्या आपल्याला काय करायचे आहेत, खरेदी किमती काढायच्या आहेत. म्हणजे 3600 जर का किंमत असेल, 100 वरती नफा झाला तर 120 होईल आणि हे 120 म्हणजेच तुमचं किती आहे, 3600 आहे. हे तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर चौकट पद्धतीनं आपल्या सिंपल काय येणार आहे, याची हे किती पट आहे, 30 पट आहे. इकडे पण 30 पट केलं, एकाचा आन्सर मिळून जाईल तुम्हाला 3000. नेक्स्ट बघा, जर का तोटा झाला तर 100चा 20% तोटा झाल्यानंतर किंमत होणार 80. 80 म्हणजे जर का 3600 असेल तर इथली किंमत तुम्हाला काढायची. बघ परत इथं बघा कितीने मल्टिप्लाय होते आणि इकडे कितीने मल्टिप्लाय करायचं, किंवा सिंपल असं करायचं तर करू शकता, 100 गुणिले 3600 भागिले 80, 0 0 गेलं, 8 1 8, 8 चौक 32, उरले 4, 8 45, 4500. म्हणजे त्या दोन मोबाईलच्या खरेदी किमती एकाची आहे 3000, एकाची आहे 4500, म्हणजे टोटल खरेदी किंमत झाली तुमची 7500 आणि टोटल विक्री किंमत त्यांची मिळते आपल्याला 3600 ची दुप्पट 7200. म्हणजे हा फरक म्हणजेच तुमचा
300 रुपयेचा तोटा आहे, की जो तुमचा ऑप्शन नंबर 1 आहे. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. परिमिती विचारलेली आहे, सिंपल एक्झाम्पल होतं परिमिती, पण आपल्याला तिथं थोडं कॅल्क्युलेशन करावं लागतंय. सिंपल आपण बघू बघा. कॅल्क्युलेशन म्हणण्याच्या पाठीमागचा हेतू काय, की आकृती दिली पण त्याची ही लांबी दिलेली नाही, जी लांबी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. ओके, बघा परिमिती म्हणजे काय हे तुम्हाला असं जायचं आहे. ह्या सगळ्याची बेरीज म्हणजे तुमची परिमिती तुम्हाला काढायची आहे. चला आपण काढू बघा. पहिल्यांदा हे 9 झालं कॅल्क्युलेशनला तुमचं, हे 9. त्याच्यानंतर ही बाजू एवढी एवढी, याची पण बेरीज तुमची 9 होणार. म्हणजे बघा आता राहिल्या कोणत्या बाजू काढायच्या, एक बाजू ही तुमची ऑलरेडी 5 आहे, या बेरजेला 5, ही ऑलरेडी तुमची 2 दिली आणि ही तुमची 7 दिली जी तुम्ही बेरीजला घेतली. पण तुम्हाला ही लांबी माहीत नाही, जी लांबी आकृतीवरून कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे बघा मी जर का असं काढलं तर मला सिंपल दिसतंय, हे 2 आहे, हे 5 आहे, याचा अर्थ हे किती असणार आहे 3, आणि हे 3 असेल तर हे पण किती असणार 3, हे 3 आणि हे 7 म्हणजे टोटल किती झाले 10, आणि ही बेरजेला मला घ्यायची आहे 10. 9 9 18, 18 आणि 5 23, 23 आणि 2 25, 25 आणि हे 17, असं टोटल मिळून तुमची बेरीज होईल 42. सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देण्याची गरज होती. नेक्स्ट प्रश्न विचारलाय की एक हे दिलेलं आहे, एक भरीव गोल आहे, त्याची लांबी दिली आहे, सॉरी त्रिज्या दिली आहे 30 सेंटीमीटर, आणि तुम्हाला जी करायचं आहे काय, त्या भरीव गोळ्याला वितळून तुम्हाला काय तयार करायचे आहे, वृत्तचित्ती तयार करायची आहे. आणि तर किती वृत्तचित्ती तयार होतील असं सिंपल एक्झाम्पल आहे. आता जर का वर्तुळ म्हणलं, सॉरी भरीव गोल म्हणलं, तर त्याचा सॉरी घनफळ काय येणार आहे 4/3 पाय आर घन, बरोबर आहे. आता वृत्तचित्ती जी तयार करायची आहे त्याचं येणार आहे पाय आर वर्ग एच, बरोबर. फक्त याची याला भागाकार करून घ्या, इथंच लिहून घ्या प्रथम. जर का तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर काढायला हवाय तर हे केलंच पाहिजे, बरोबर आहे. बघ पाय गेला, पाय गेला, आता फक्त किमती टाका. म्हणजे 4/3 गुणिले आर किती आहे 30 गुणिले 30 गुणिले 30 भागिले, आता आर वर्ग म्हणजे 10 गुणिले 10, जे तुम्हाला नवीन वृत्तचित्ती दिली आहे त्याची त्रिज्या, गुणिले 4, हे 4 हे 4 गेलं, 10 3 0 गेलं 0 गेलं, 3 गेलं 3 गेलं, म्हणजे 30 त्रिक 90, हे तुमचं आन्सर येणं गरजेचं आहे. चल नेक्स्ट सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त पर्टिक्युलर टाइम मध्ये सोडवणं हे मुलांच्यासाठी चॅलेंज आहे. चल नेक्स्ट. परत टक्केवारीवरती क्वेश्चन होता, सिंपल क्वेश्चन आहे बघा. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे, म्हणजे मी समजा वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 100 घेतली तर सॉरी 100 घेतली आणि त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे मुले मुली आणि एकूण मुलं त्याच्या बाबतीत पण बोललेलं आहे. म्हणजे बघा एका वर्गात 40% विद्यार्थ्यांनी मुलांनी काय केलं शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. 50% विद्यार्थ्यांनी म्हटले म्हणजे या 100 पैकी 50 मुलांना काय मिळाली पाहिजे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. त्याचबरोबर काय सांगितलं वर्गातील मुलींची टक्केवारी किती आहे 60% आहे, म्हणजे मुलं किती असणार आहेत 40, मुली किती असणार आहेत 60. आता पहिलं वाक्य परत वाटवाय, हे ब्रेक केलंय आपण इथनं आता पाठीमागं परत सेंटेन्स वाचूया. एका वर्गात 40% मुलांनी, म्हणजे जे हे 40 आहे त्यातील 40% मुलांना किती टक्के मार्क मिळालेले आहेत तर मिळाले आहे तुम्हाला मार्क शिष्यवृत्ती मिळाली आहे. म्हणजे 40 ते 40% म्हणजे किती आलं 16. म्हणजे वर्गात ज्या 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याच्यापैकी किती मुले आहेत 16 मुले आहेत. याचा अर्थ मुली किती असणार 34. आता सिंपल कॅल्क्युलेशन, जर का
60 पैकी 34 मुली येत असतील तर 100 पैकी किती, कारण की विचारले आहे टक्केवारी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 100 गुणिले 34 भागिले 60, 0 0 गेलं, 340 भागिले 60 करा, 30, 6.666, 56 पॉईंट, म्हणजे तुमचा आन्सर किती आहे, आन्सर नंबर 2. चला नेक्स्ट. एक्झाम्पल आहे, परत सांगितले काय, एक रेल्वे. आता हे एक्झाम्पल तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकताय, एक्स म्हणून पण सोडू शकताय आणि तुम्हाला दुसरं म्हणजे तुम्हाला ऑप्शन म्हणून सोडताय. बेटर मेथड हीच आहे की तुम्ही ऑप्शनचा टॅली करून तिथनं पुढे जायचं. जर का मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही ऑप्शनचा स्टडी केला किंवा ऑप्शन तुम्हाला घेऊन जर का आन्सर पर्यंत जायचं आहे, तर तुम्हाला सिंपल एक समजलं पाहिजे की जे सर्वात मोठं आहे त्याला पण घ्यायचं नाही, जर छोटा आहे त्याला पण घ्यायचं नाही, मिडल जे आन्सर असणार त्यांना तुम्ही ऑप्शननुसार पहिलं पिक करा. म्हणजे जर का 40, 32, 48 आणि 36 याच्यामधनं तुम्हाला आन्सर पिक करायचा आहे, तर बघा मी लिहितो 32, 36, 40 आणि 48, म्हणजे या दोघांना तुम्ही ऑप्शन न कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रथम गेला पाहिजे. आता बघा दुसरी गोष्ट, जर का मी ऑप्शन मध्ये पहिल्यांदा 32 घेतलं, सॉरी 32 नाही 36 घेतलं, 36 नुसार गेलो, पहिला वेग 36 येईल, पहिला वेग 36 येईल आणि नंतरचा वेग किती येईल तुमचा 28. म्हणजे जर का मला उत्तर जर का पूर्णांक संख्या हवी असेल, 3 तास सांगितले, जास्त वेळ लागतोय, तर ह्या दोघांनी पण दिलेल्या संख्येला, दिलेल्या अंतराला पूर्ण भाग गेला पाहिजे, की जो दोघांनीही जात नाही. याच्यासाठी तुमच्या कसोट्या चांगल्या पाहिजेत, याच्यासाठी तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे, की ज्याच्यानुसार तुम्हाला सिंपल समजून जाईल 36 ने याला पूर्ण भाग जात नाही आणि कितीने जात नाही, आणि 28 ने याला पूर्ण भाग जात नाही. जर का ते सोडलं तर नेक्स्ट तुमचा ऑप्शन येईल 40. 40 ने भाग घालून बघा, जर का पहिला वेग 40 असेल तर नंतरचा वेग येईल 32 आणि 480 ला दोन्ही संख्येनं भाग घालवला, इथे येईल 12 आणि इथे येईल 15. म्हणजे परत दोघांच्यातला फरक तुमचा किती येईल 3, की जो की तुमचं आन्सर यायला पाहिजे. म्हणजे परत विचारलेला कोणता वेग आहे, तर मूळ वेग विचारलेला आहे, तर मूळ वेग तुमचा किती असणार आहे 40. ओके नेक्स्ट. परत लसावी मसावीवरचा सिंपल क्वेश्चन आहे की एका पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटल्यानंतर 8 आंबे शिल्लक राहतात आणि 14 मुलांना सारखे वाटल्यानंतर 10 आंबे शिल्लक राहतात. आता बघा लसावी मसावी मध्ये जर का पुढचा अंक काढायचा असेल तर दोन पद्धती आहेत, म्हणजे दोन प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतात. संख्येनं भागल्यानंतर किंवा संख्येमध्ये वाटल्यानंतर एकदा समान बाकी शिल्लक राहील आणि दुसरं असतं प्रत्येक वेळी भिन्न बाकी शिल्लक राहील. आता बघा समान बाकी म्हणजे काय आणि भिन्न बाकी म्हणजे काय, जर का 12 मुलांना वाटलं तर प्रत्येक वेळी 10 शिल्लक राहील, जर का 14 मुलांना वाटलं तरी पण 10 शिल्लक राहील आणि 18 मुलांना वाटलं तरी पण 10 शिल्लक राहील. म्हणजे काय, हा जे 8 हे 10 या ठिकाणी तुमचा समान अंक यायला पाहिजे 10 10 असा. आणि दुसरी पद्धत काय म्हणलो भिन्न, 12 न भागल्यानंतर 8 येईल, 14 न भागल्यानंतर 10 येईल. सिंपल एक ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे, ह्या दोघांच्यातला फरक नेहमी समानच येतो. 12 आणि 8 मधला फरक येतोय 4 आणि इथं पण 14 आणि 10 मधला फरक येतोय 4. तर ह्या फरकाला घेऊन आपल्याला जायचं आहे, तो कसं जायचं, तर बघा 12चा आणि 14चा तुम्ही लसावी काढला, तर जर का समान फरक असेल तर या लसावीमध्ये तुम्हाला ती संख्या मिळवायची आहे, बरोबर आहे, जो फरक आहे जो इथे दिलाय तो. आणि जर का भिन्न भिन्न असेल जसं की आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, तर लसावीमधनं तो फरक मला वजा करायचा आहे. म्हणजे 12चा आणि 14चा जर का तुम्ही लसावी काढून त्याच्यामधून फरक कितीचा यायला लागला आपला 4चा, हा 4चा फरक मायनस केला की तुम्हाला आन्सर मिळून जाईल. म्हणजे लसावी किती होता बघा, 12चा आणि 14चा लसावी ते तोंडी आहे 84, 84 मधनं 4 वजा करा, जे तुमचा आन्सर आहे जे तुमचं यायला पाहिजे 80. ओके सिंपल आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल थोडस लेंदी आणि थोडस कॅल्क्युलेशन थोडस आहे, म्हणजे थोडस म्हणजे बघा समजते. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एबीसीडी दिलेली आहे, सिंपल आपल्याला समजण्याजोगा आहे. बघा ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई म्हणजे एफ नाही, पहिला एफ लिहून घेतला, एफ जी आहे, जी पण नाही, एफ जी, एच आहे, आय जे के आणि गेलाय. म्हणजे ऑप्शन हेच उत्तर येणार आहे. ऑप्शन मध्ये जर का बघितलं तर प्रत्येक ऑप्शन मध्ये सेम सेमच ऑप्शन दिसतोय, फक्त काय आहे त्यांचा सिक्वेन्स बदललेला आहे.
आता हा सिक्वेन्स बदललाय म्हणजे नेमका काय येतोय, जर का हे बघायचं झालं तर बघा सिंपल आहे की प्रत्येकाने इथं एक काय सांगितलं आहे, 4 दिलाय, ए ला 4 दिलाय, ए चा नंबर येतोय 1, ए बद्दल काय दिलाय आपण 4, म्हणजे काय 1 अधिक 1 करून त्याची दुप्पट करायची आहे. बी म्हणजे 6, बी चा नंबर येतोय 2, 2 अधिक 1 3, त्याची दुप्पट 6. सी म्हणजे सी चा नंबर येतोय 3 अधिक 1 4 ची दुप्पट 8. म्हणजे दिलेल्या तुमची जी अंक अल्फाबेटिकल ऑर्डर आहे त्या ऑर्डर मध्ये अंक टाकायचे आहेत, त्याच्यामध्ये 1 मिळून त्याची दुप्पट करायची आहे. हा सिंपलसा तिथं सांगितलेला आहे रिलेशन सांगितलं. आता बघा जर का ह्याच्या ठिकाणी तुम्ही नंबर लिहिले, प्रत्येकाचा नंबर जो नंबर येईल तो नंबर लिहिला, त्याच्यानंतर ह्यांची बेरीज करा, बेरीज येते 76. म्हणजे ह्या उभ्या रोची प्रत्येक रोची बेरीज येते किती 76. आणि जर का कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर काय आहे जे जी के आणि एफ. म्हणजे हे दोघ जण एकाच लाईन मध्ये यायला पाहिजेत आणि हे दोघ जण एकाच लाईन मध्ये यायला पाहिजेत, जेणेकरून आन्सर तुमचं किती यायला पाहिजे 2. परत अंक विचारलेला आहे. आता अशा प्रकारच्या गणिताच्या काय होते, कोण अशी बेरीज करून बघतोय, कोण अशी बेरीज करून बघतोय, कोण या बेरीज करतोय, याची बेरीज करतोय, पण दिलेली आकृतीचा प्रथम विचार करणं गरजेचं असतंय. म्हणजे काय, जर का वर्तुळ दिलाय तर हे वर्तुळ 70च आहे, ह्या वर्तुळ म्हणजे काहीतरी मला दिला असणार आहे आणि हे वर्तुळ म्हणजे पण मला काहीतरी दिलं असणार आहे, याचा विचार जो करतोय तो तिथं आन्सर पर्यंत जाणार आहे. म्हणजे बघा आतल्या वर्तुळाची बेरीज येते 70, बाहेरचं वर्तुळ जे आहे ज्याच्यामध्ये 17 18 15 आणि 20 ह्या संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे काय 20 आणि 15 35, 35 आणि 17 आणि 18 35, 35 35 70. म्हणजे आतल्या वर्तुळाची बेरीज 70 येते, याचा अर्थ बाहेरच्या वर्तुळाची पण बेरीज किती यायला पाहिजे 70. आता बघा 16 आणि 13 याची बेरीज झाली 29, 29 आणि 19 बेरीज झाली 48 आणि 48 पासून मला 22 मिळाल्यानंतर मला बेरीज मिळेल 70. याचा अर्थ याचा आन्सर किती यायला पाहिजे 22. परत नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्या खालीच आहे. काय सांगितलंय, वाय वर्ग बरोबर 4 दिले. जर का दिलेली आपण मग असे एक जर का हे नंबरिंग असं झालं तर वाय साठी अल्टरनेट नंबर काय येतो 2 आणि 2 चा वर्ग दिलाय, वाय वर्ग बरोबर 4 असं दिले, म्हणजे काय येईल 2 चा वर्ग बरोबर 4 आणि विचारलं आपला व्ही म्हणजेच किती आहे अल्टरनेट नंबर 5, 5 चा वर्ग येईल 25. जे म्हणजे आन्सर तुमचं किती येईल 25. नेक्स्ट साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केल्यास खरेदीस 160 किमतीमध्ये 2.5 किलोग्रॅम जास्त साखर मिळू शकते, तर प्रति किलोग्रॅम असणारीची मूळ किंमत विचारलेली आहे. पुन्हा एकदा परत जर का तुम्ही ऑप्शन 1 जाणार असेल तर परत सिक्वेन्स मांडून घ्या. सिक्वेन्स मांडून घेतल्यानंतर 2 आणि 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यानुसार सुरुवात करा, आन्सर पटकन मिळून जाईल. बघा म्हणजे जर काय ना उभ्या पद्धतीने मांडलं किती येईल 12 15 16 आणि 20. मी कधीही जाताना या 20 ला आणि या 12 ला घेणार नाही. जर का मधला आन्सर नसेल त्याच्यानंतर मी तिथपर्यंत जाईल, पण मी तिथपर्यंत जाणार नाही, मी सुरुवात करणार यात. ओके. आता काय सांगितलंय 160 आहे. प्रथम जर का तुमच्या कसं असते आयोगाची एक अपेक्षा असते की मुलग्यानं विचार करताना जर का त्या दोघांच्या मध्ये कंपॅरेटिव्ह विचार करायचा झाला तर भाग जाणारी संख्या पूर्ण भाग गेला पाहिजे, अशा साध्या साध्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतंय. म्हणजे 160 ला 15 न भाग जात नाही हे खरं आहे, पण 16 न भाग जातोय, याचा अर्थ मी घेताना सुरुवात कुठनं करणार, मी 16 पासून सुरुवात करणार. म्हणजे जर का 160 किलोची मूळ किंमत 16 असेल तर मला किती किलो साखर मिळेल 10 किलो साखर मिळेल. बरं 10 किलो साखर झाली. आता किमतीमध्ये 20% घट सांगितले, म्हणजे 16चं किती काढायचं आहे मला 20%, ते आलं 3.2. किंमत कमी झाली म्हणजे किंमत कमी होऊन किती झाली असणार आहे 12.8 झाली असणार आहे. आता बघू 160 भागिले 12.8 मला उत्तर काढायचं आहे. ह्याचं जे उत्तर येईल ते उत्तर जर का 2.5 किलोनं कमी आलं तर 2.5 किलोनं जास्त आलं तर माझं उत्तर बरोबर असणार आहे. याचा भागाकार करून बघूया. पहिल्यांदा पॉईंट घालवला, आलं 160/128. 4 न भाग आला
40/32 16 400 परत 4 न भागाला 100/8 उत्तर आलं 12.5. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी मी 16 रुपयानं किंमत घेतली माझं उत्तर आलं 10 किलो आणि नंतर किंमत कमी करून उत्तर आलं किती 12.5 किलो. म्हणजे किती किलो माझी साखर वाढली 2.5 किलो साखर वाढली तर माझं उत्तर यायला पाहिजे किती 16 रुपये. आणि कारण विचारलेलं आपली कोणती मूळ किंमत विचारली जी 16 होती. नेक्स्ट बघा हा एक क्वेश्चन असा होता की थोडासा कॅल्क्युलेशन म्हणजे सिंपल आहे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. काही मुलांनी असं केलं असणार आहे. बघा पहिल्यांदा दिलंय काय विचारलं आहे कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरती किती खर्च जास्त झालाय. म्हणजे काय विचारलेलं आहे फरक विचारलेला आहे. आता ऍक्च्युअल मध्ये हे 76% आहे हे आहे 144%. काही मुलं काय करणार याच्यातला भाग 76 आधी काढणार याच्यातला भाग 144 काढणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातला फरक घेणार. तर असं हे झालं ट्रेडिशनल मेथड. आपल्याला काय करायचं आहे 144 मधनं इथंच 76 वजा करून घ्या उत्तर येईल तुमचं 68 आणि 68 डिग्री म्हणजे किती हे फक्त काढणं म्हणजे तुमचा आन्सर आहे. म्हणजे 68/360 असं का घेतलं तर टोटल डिग्री असणार 360 त्याच्यापैकी 68 गुणले जी काय तुमची किंमत आहे किंमत दिलेली आहे 46,800. कॅल्क्युलेशन करून 9 भाग 4 भाग जातोय 9 17 चौक 68 9 1 9 9 5 45 उरला 1 9 2 18 520 17 0 0 17 2 34 4 हाच्याले 3 17 5 85 85 3 88. म्हणजे एकदम सिंपल आन्सर 88 ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर सिंपल 100 नंबरचा क्वेश्चन मुलं तिथपर्यंत जात नाहीत कधी कधी या वेळेच्या अभावी पोहोचता येत नाही. पण इतका सोपा प्रश्न की हातातील घड्याळ बघून तुम्हाला आन्सर सांगता आलं असतं. रिंकूच्या घड्याळात सकाळी 9 वाजलेत तर जर तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल हे घड्याळ आहे तुमच्या घड्याळाची ही दिशा 9 वाजताना अशी असणार आहे. हा तास काटा इकडे जर का पश्चिम दिशा दाखवत असेल तर ही दिशा कोणती आहे हे विचारले. ही पश्चिम ही पूर्व ही असणार आहे उत्तर आणि ही असणार आहे दक्षिण. म्हणजे आन्सर तुमचं काय हवंय उत्तर. बघ दिलेल्या प्रश्नांच्या मध्ये काही प्रश्न 3 ते 4 प्रश्न असे होते की ज्यांना 1 मिनिट पेक्षा जास्त वेळ लागू शकत होता. पण उरले क्वेश्चन हे तुम्ही तुमच्या लॉजिक बेस तुमचं जे आहे ते जर का स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इथपर्यंत जाणं म्हणजे दिलेल्या पेपरपैकी 18 ते 19 प्रश्न सोडवणं आणि त्याच्यापैकी तुम्हाला मिनिमम 17 पडणं हे एक्सपेक्टेड आहे. भरपूर मुलांचे मार्क इथपर्यंत जाणार आहेत. फक्त जर का आपण तिथपर्यंत जात नसेल तर त्या ट्रिक्स असतील ते जे अंडरस्टँडिंग असेल हे थोडं कुठेतरी कमी पडते हे समजून घेण्याची गरज आहे. ओके जर का तुम्ही आमच्या पेजला आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विश्वजित पाटील आपल्या या पेपरचं एक्सप्लेनेशन इथंच थांबवतो. थँक्यू.